हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज मी पुन्हा एकदा तुम्हाला PNG अँड सन्स या शॉपला घेऊन आलेली आहे, जे की लोकेटेड आहे विमाननगर फिनिक्स मॉल येथे, पुणे नगर रोडवर. हा मॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला आपलं हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज मी तुम्हाला स्पेशली नेकलेसचं कलेक्शन दाखवणार आहे. या शॉपमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज PNG अँड सन्स या शॉपमध्ये आपण व्हिजिट केलेली आहे. तर इथं नेकलेसचं कलेक्शन दाखवण्यासाठी हे सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आज कसं कलेक्शन पाहायला मिळेल इथं? मी आज तुम्हाला तुर्किश नेकलेस विषयी माहिती देणार आहे. तुर्किश नेकलेस असे असतात की लाईट वेट असतात आणि दिसायला बल्की असतात. बल्की असल्यामुळे काय होतं की दिसायला छान दिसतात. लाईट वेट मध्ये ऑर्नामेंट असतात आपल्याकडे. तर आपल्याला साधारण किती ग्रॅम पासून नेकलेस आहेत? हा तुम्हाला 18 ग्रॅम पासून स्टार्टेड आहे. 18 ग्रॅम मध्ये तुम्हाला विथ इयरिंग येतात. छोटे इयरिंग आहेत आणि लटकन मध्ये असे नेकलेस दिलेला आहे. याचं हाय पॉलिश दिलेलं आहे, मॅट पॉलिश दिलेलं आहे, त्याच्यामुळे दागिने हे युनिक दिसतात. हा जो नेकलेस आहे तो 30 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे विथ इयरिंग आणि थोडा दिसायला बल्की आहे. याच्यामध्ये हे मॅट फिनिशिंग केलेलं आहे, जे हे हाय पॉलिश आहे. मॅट पॉलिश आणि हाय पॉलिश असं दोघांचं कॉम्बिनेशन केलं आहे. खाली लटकन केलेलं आहे आणि हे सगळं मशीन मेड दागिना आहे, त्याच्यामुळे हा दिसायला युनिक आहे. टिकाऊ पण आहे. प्युरिटी त्याची 916 येते. हॉलमार्क असल्यामुळे काय होतं की घट येत नाही, जे की कस्टमरला बेनिफिट आहे. आणि 100% एक्सचेंज आहे. कधी तुम्ही आलात 2 वर्षाने 5 वर्षाने एक्सचेंज साठी 100% एक्सचेंज आहे. त्यावर इयरिंग्स पण एकदम सुंदर आहेत, मस्त. किती ग्रॅमचा म्हटलं सर? 30 ग्रॅम मध्ये. 30 ग्रॅम म्हणजे 3 तोळे. 3 तोळे. अच्छा, 3 तोळ्यापासून. हा जो नेकलेस आहे हा 44 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे. विथ स्टोन यूज केलेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं मॅट फिनिशिंग दिलेलं आहे आणि इथे सगळं मशीन वर्क केलेलं आहे. मशीन वर्क केलेलं असल्यामुळे काय होतं की दागिना दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो. विथ इयरिंग आहे आणि हे जे स्टोन वापरले हे पोटा कलरचे स्टोन आहे. पोटा स्टोन म्हणून यूज होतात. हे फक्त दागिन्यांमध्येच यूज होतात, त्यामुळे दिसायला दागिने छान असतात. सुंदर एकदम. फुलांच्या नेकलेस आहे. फुलांचा नेकलेस. हो, फुलांचा नेकलेस मध्ये बनवला. आणि हा जो नेकलेस आहे हा 70 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे. किती ग्रॅम मध्ये? 70 ग्रॅम मध्ये. किती? 70 ग्रॅम. 70. अरे बाप. हा, हे कसे रजवाडी दागिने येते. रजवाडी दागिने हे फक्त राजस्थानी दागिने म्हणून पण ओळखलं जातं. यांचं पॉलिश जे आहे ते अँटिक पॉलिश आहे. अँटिक पॉलिश असल्यामुळे काय होतं की दागिना थोडा वेगळा दिसतो, वेगळा पॅटर्न येतो. त्याच्यामध्ये विथ इयरिंग दिलेलं आहे. मग टॉप्स असतील, पेंडन असेल, इथे स्टोन असतील. आता स्टोन असल्यामुळे काय होतं की कॅपिंग असल्यामुळे त्यांना वजन जास्त येतं दागिन्यांना. हे पोटा कलरचे ग्रीन स्टोन आणि रेड स्टोन दोन्ही यूज केलेले आहे. इथे व्हाईट स्टोन आहे, हे फक्त दागिन्यांमध्येच वापरले जातात, का तर हे काळे पडत नाही, त्यामुळे. हा तुर्किश दागिन्यांमधला लाईट वेट पॅटर्न आहे, जो की फक्त 28 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे. विथ इयरिंग दिलेलं आहे, मॅट फिनिशिंग दिलेलं आहे, छोटेसे लटकन दिलेले आहेत, त्याच्यामुळे थोडस लुक येतो दागिन्यांना. आणि पूर्ण जाळी वर्क आहे, मशीन वर्क प्लस जाळी वर्क आहे, त्याच्यामुळे दागिना दिसायला छान दिसतो. तुर्किश पॅटर्न म्हणतो त्याला. किती ग्रॅमचा आहे हा? 28 ग्रॅम. 28 जो आहे तो कलकत्ती वर्क मध्ये बनवलेला आहे. पूर्ण जाळी पॅटर्न असल्यामुळे काय होतं इथे रस रवा त्याचा वर्क केलेला आहे. हे छोटे छोटे गोल्स जे आहे पूर्ण भरीव दागिन्यांचे, भरीव गोल्डचे आहेत. इथे पूर्ण जाळी वर्क दिलेलं आहे, खाली पेंडन दिलेलं आहे आणि जाळीवरती त्यांना मीना वर्क करावं लागतं. त्यामुळे तो आपला पॅटर्न आहे. विथ इयरिंग किती ग्रॅमला जातं आपल्याला? विथ इयरिंग हा 35 ग्रॅम आहे. अच्छा, 35 ग्रॅम आहे. हा जो दागिना आहे ऑक्सिडाइज नेकलेस मध्ये आहे, याच्यामध्ये मोती वापरले गेले, त्याच्यामुळे दागिन्यांना अजून वेगळा लुक येतो. इकडे जे हे सगळं मशीन वर्क केलेलं आहे, स्टोन यूज केलेले आहे. हे जे स्टोन आहेत हे पोटा कलरचे स्टोन आहेत आणि इथे पण लटकन दिलेलं आहे विथ इयरिंग. पेंडन सेम आहेत, त्याच्यामुळे त्याचा लुक येतो, छान असतं दिसायला. किती ग्रॅमचा आहे हा? 65 ग्रॅम 800 मध्ये. 65 ग्रॅम 800. हा जो दागिना आहे वज्रेटिक म्हणून ओळखला जातो. पारंपरिक दागिन्यांमधला हा एक नवा दागिना आहे, ज्याचं वजन आहे 55 ग्रॅम.
55 ग्रॅम मध्ये वज्रटिक बनवलेली आहे. त्याच्यामध्ये हे पोटा कलरचे स्टोन यूज केलेले आहे आणि लटकन मध्ये बनवलेलं आहे. वज्रटिक ही पारंपरिक दागिने म्हणून ओळखल्या जातात आणि हा टेम्पल मध्ये बनवला आहे. गेरू पॉलिश म्हणतो आपण त्याला. गेरू पॉलिश मध्ये बनवलेला आहे. विथ इयरिंग तुम्हाला 18 ग्रॅमच्या इयरिंग आहेत त्याच्यामध्ये. इयरिंग्स 18 ग्रामच्या आहेत. पूर्ण सेट कितीचा आहे? पूर्ण सेट तुम्हाला 75 ग्रॅमचं. 75 ग्रॅमचं. हे सगळे शॉर्ट नेकलेस आहे, लाईट वेट मध्ये बनवलेले. 13 ग्रॅम मध्ये तुम्हाला विथ इयरिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे दिसायला पण छान दिसतात दागिने. 13 ग्रॅम मध्ये. 13 ग्रॅम मध्ये, फक्त 13 ग्रॅम. हे कास्टिंग नेकलेस आहे हा, त्याच्यामुळे हा लाईट वेट मध्ये बनतो. आणि दागिना बघा तुम्ही, पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम आहे, मॅट फिनिशिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये दागिना दिसतो छान. पाठीमागच्या बाजूला बाजूला गोंडा म्हणून येतो, तो की तुम्हाला लाईट वेट म्हणजे धागा असतो, चेन पण बसून मिळते. पण असाही तो केसांच्या मागे झाकला जातो, त्याच्यामुळे तो दागिना गोंडाच बेटर जातो. यामध्ये त्याचे वेगवेगळे व्हरायटी आलेले आहेत. हा कलकत्तीमध्ये बनवलेला आहे. हे जे असं वाटतं की स्टोन वापरलेले, बट स्टोन नाहीये, पूर्ण गोल्ड वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. शाईन दिलेलं आहे त्याला. हे सगळं नक्षीकाम बनवलेलं असतं. जाळीवर दिलेलं आहे पूर्ण. पेंडंट फार छान आहे. पेंडंट आलेलं आहे त्याचं आणि थोडं वेगळं पॅटर्न आहे, दिसायला वेगळं आहे. किती ह्याची काय मिळून जातं? हा 28 ग्रॅम 528 ग्रॅम मध्ये. 3 तोळे जातात. हा एक बनवलेला आहे छानपैकी नेकलेस. याचंही पेंडंट थोडं वेगळं बनवलंय, थोडस मोराच्या पिसाऱ्यासारखं बनवलेलं आहे. डिझाईन जे म्हणतो आपण पेंडंटची डिझाईन. हा 27 ग्रॅम 800 पर्यंत बनवलेला. विथ इयरिंग्स पण फार सुंदर आहेत. खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन आहे इथं. तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला खूप छान छान व्हरायटी इथं पाहायला मिळतील. आणि हा एक नवीन बनवलाय, वेगळा पॅटर्न आहे, थोडा दिसायला छान दिसतो. आपण थोडा ब्रॉडनेस बनवलेला आहे. इयरिंग्स पण फार सुंदर सुंदर दिले सर. हा किती ग्रॅम पर्यंत जातो? हा 37 ग्रॅम पर्यंत. 37 ग्रॅम पर्यंत. हा जो दागिना आहे हा पल्स मध्ये बनवलेला आहे, पूर्ण पल्स यूज केलेले त्याच्यामध्ये. जे सीझेड सोरस्किया स्टोन वापरलेले आहेत. व्हाईट स्टोन जे आहे ते पूर्ण सोरस्किया स्टोन आहे. रेड स्टोन जे आहे ते पूर्ण पोटा स्टोन आहे. दागिना दिसायला खूप छान बनवलाय, लाईट वेट मध्ये बनवलाय. हा फक्त 13 ग्रॅम मध्ये विथ इयरिंग दिलेला आहे तुम्हाला. हा जो नेकलेस आहे हा एडी स्टोन मध्ये बनवलेला आहे, मॅट फिनिशिंग आहे आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन बघितलं तर असं वाटतं की फ्लावर टाइप बनवलाय, नाही का, फुलांचा आकार दिलेला पूर्ण विथ स्टोन मध्ये. हाही पार्टीवेअर छान दिसेल आणि लाईट वेट पण आहे. किती ग्रॅम मध्ये? हा फक्त साधारण 20 ग्रॅम मध्ये. 20 ग्रॅम मध्ये विथ इयरिंग बनवलाय. आणि मोस्टली आता जो ट्रेंड आहे तो पूर्ण लाईट वेट दागिने वेअर करण्याचा ट्रेंड आहे, त्याच्यामुळे छान दागिने बनवले. आणि प्रत्येक नेकलेस वर अगदी इयरिंग्स तर छोट्या पण सुंदर सुंदर असं दिलेलं आहे. इयरिंग मध्ये काय होतं की लुक येतो आणि सेट प्रॉपर वे दिसतो. प्रॉपर वेअर केल्यावर छान वाटतं. हा जो दागिना आहे हा फक्त 24 ग्रॅम मध्ये बनवला आहे, विथ ट्रिपल लेअर केलेला आहे. 3 लेअर असल्यामुळे दागिना अजून छान दिसतो. राणी हारचा थोडासा लुक देण्याचा प्रयत्न केलाय कारागिराने. पूर्ण रफ विथ नेकलेस विथ इयरिंग विथ नेकलेस छान बनवलंय. फक्त 24 ग्रॅम. हो, फक्त 24 ग्रॅम मध्ये. यातले जे लॉंग नेकलेस येतात ते साधारण 35 ते 40 ग्रॅम मध्ये येतात. हा फक्त 25 ग्रॅम मध्ये बनवला. हा जो नेकलेस आहे पूर्ण चेन पॅटर्न मध्ये बनवलाय. चेनचं वर्क केलेलं आहे पूर्ण. असं वाटतं की धागा येतो, धागा नसतो, तो पूर्ण गोल्ड मध्ये वेअर केलेला आहे. सर गोल्ड मध्ये बनवलाय. डबल लाईन आहे का? डबल लाईन मध्ये बनवलेला आहे आणि छोटस पेंडंट वेअर केलेलं आहे विथ इयरिंग मध्ये. हो, थोडस वेगळं बनवलंय, पार्टी वेअर म्हणू शकतो आपण त्याला. हा पण 25 ग्रॅम मध्ये आहे. 25 ग्रॅम. हो, 25 ग्रॅम मध्ये. खूप छान पॅटर्न बनवलाय. हा एक कास्टिंग नेकलेस म्हणून आपण ओळखतो या दागिन्याला. दिसायला गळा भरून दिसतात, मोठा दिसतो दागिना, पण हा फक्त 23 ग्रॅम मध्ये बनवलाय. आणि हे पारंपरिक दागिन्यांमध्ये पण मोडतो. हा आधी 15 ते 20 वर्षापासून हा दागिना प्रचलित आहे, वापरामध्ये आहे.
पण बऱ्याच वेळा काय होतं की कस्टमरला थोडस याच्यापेक्षा लाईटवेट हवा असतो, अच्छा त्याच्यामुळे आपण हा दागिना वेअर करतो. अच्छा. आपल्याकडे साधारण जे नेकलेस आहेत ते किती ग्रॅम पासून सुरुवात आहे? आता साधारण 15 ग्रॅम पासून स्टार्टेड आहे. ग्रॅम हो, विथ इयरिंग. हा जो दागिना आहे लाईटवेट दागिना आहे. 15 ते 20 ग्रॅम, 18 ग्रॅम अशी स्टार्टिंग रेंज येते त्याची. आणि याच्यामध्ये पूर्ण पल्स वापरलेले आहेत, छोटे छोटे पल्स वापरले आहेत, स्टोन न वापरता पल्स वापरले. त्याच्यामुळे दागिना दिसायला छान दिसतो, लाईटवेट आहे. मुली वगैरे वापरतात लग्नांमध्ये, लेडीज दोन्ही वेळ. सुंदर. म्हणजे तुम्ही वेस्टर्न वेअर पण करू शकता आणि साडी घातली तर साडीवर पण ट्रेडिशनल पण वापरता येईल, पार्टी वेअर पण वापरता येईल, लहान मुलींना पण वापरता येतो. असं छोटासा दागिना. हो, जास्त डिझाईन नाहीये, जास्त असं फॅन्सी नाही, नाही म्हणता येईल, साधा सिंपल. हा जो दागिना बनवलेला आहे हा थोडासा स्टोन युज करून बनवलेला दागिना आहे. त्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन बनवलंय, विथ पांढरे स्टोन पण दिलेले आहे. त्याच्यामुळे थोडस लुक वेगळा येतो त्याचा. आणि हा पूर्ण इयरिंग मध्ये बनवलेला आहे, पूर्ण लटकन पॅटर्न आहे. लटकन पॅटर्न असल्यामुळे थोडस वेट वाढलं त्याचं. एक 45 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे हा दागिना. 45 ग्रॅम. हो, 4 तोळे 4.5 तोळे. हा जो नेकलेस आहे ऑक्सिडाइज नेकलेस आहे, हा अँटिक पॉलिश म्हणू शकतो आपण त्याला. अँटिक दागिना असल्यामुळे काय होतं, थोडस लुक येलो पॉलिश पेक्षा थोडस वेगळा दिसतो दिसायला. पूर्ण स्टोन वापरलेले आहेत, गोल्ड रेड स्टोन वापरले आहेत, व्हाईट स्टोन वापरलेले आहेत. आणि हा याला पूर्ण चोकरचं लुक दिलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रॉडनेस केलाय. ब्रॉडनेस केल्यामुळे पूर्ण चोकरचं लुक पण तुम्ही वेअर करू शकता. चोकर म्हणून पण युज केलं तरी चालतोय. विथ इयरिंग दिलेले आहेत. हा रजवाडी पॅटर्न आहे, राजस्थानी पॅटर्न म्हणू शकतो आपण याला. अच्छा. राजे महाराजांच्या काळापासून ही दागिने पॉलिश प्रचलित आहे, जे की परत आता नव्याने सुरू झालेली आहे. याचं वेट काय असेल सर? यांचं वेट आहे 65 ग्रॅम. आणि याच्यावर सगळं पाना फुलांचे नक्षी काम केलेलं आहे, त्यामुळे याचं वेट वाढतं. हे जे आहे हा तुर्किश नेकलेस आहे. तुर्किश नेकलेस हा 30 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे. आणि दिसायला असं दिसतोय की तो जास्त वेटेड आहे, वेट वाला वाटतोय, जसं की बल्की दिसतोय दिसायला. 7-8 तोळ्यामध्ये दिसतोय, बल्की दिसतोय दिसायला, गळा भरून दिसेल. आणि 5 ते 6 लेअर बनवले आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं की सिंगल जरी वेट केला तरी हरकत नाही. मॅट फिनिशिंग, हो मॅट फिनिशिंग मध्ये बनवला आहे, फ्लावर डिझाईन बनवलेली आहे, पूर्ण जाळी वर्क आहे त्याच्यामध्ये. विथ इयरिंग बनवलं आहे. विथ इयरिंग तुम्हाला फक्त 30 ग्रॅम मध्ये बनवलं आहे. हा जो आहे हा लक्ष्मी हार म्हणून आपण बघतो, कोल्हापुरी साज म्हणता येईल आपल्याला. पारंपरिक दागिना आहे, खूप प्रचलित आहे. पेशवेकालीन, शिवकालीन तेव्हापासून हा दागिना आहे. हा आहे 80 ग्रॅम मध्ये बनवलेला. पूर्ण पोटा कलरचे स्टोन युज केलेले आहे, त्याच्यामध्ये रेड ग्रीन स्टोन युज केलेले आहे. आणि पूर्ण गेरू पॉलिश आहे, टेम्पल दागिना म्हणता येईल त्याला, कोल्हापुरी साज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार सुंदर सुंदर असं नेकलेसचं डिझाईन पाहिलेलं आहे. अँटिक, सोन्यामध्ये, रुबीमध्ये, ब्रॉड, अगदी 15 ग्रॅम पासून नेकलेस यांच्याकडे स्टार्ट आहे. खूप सुंदर अशा डिझाईन आहेत. इथं शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या पाहायला मिळतीलच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.